बौद्धगया इथेच बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले आणि त्यामुळे हे बौद्ध धर्माचे सर्वात पवित्र स्थळ मानले जाते. सम्राट अशोक यांनी येथे भव्य स्तूप आणि मंदिर बांधले. प्राचीन काळी हे शिक्षण आणि ध्यानसाधनेचे केंद्र होते. हिंदू राजवटीत बौद्ध स्थळांवर हिंदू प्रभाव वाढत गेला. मध्ययुगात बोधगया मंदिर हिंदू महंतांच्या ताब्यात गेले आणि बौद्ध भिक्षूंना पूजा करण्याची संधी मिळत नव्हती. ब्रिटिश काळात बौद्धांना हे स्थळ परत मिळावे यासाठी चळवळ सुरू झाली. 1891 श्रीलंकेच्या धम्मपाल यांनी बोधगया मुक्त करण्यासाठी आंदोलन सुरू केले. 1949 दशसहस्त्रांश महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा लागू, पण समितीत हिंदूंचे बहुमत कायम राहिले. महाबोधी मंदिर बौद्धांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे जितके मक्का मुस्लिमांसाठी किंवा वेटिकन ख्रिश्चनांसाठी. हा एकमेव मोठा बौद्ध तीर्थक्षेत्र आहे जो बौद्धांच्या पूर्ण नियंत्रणाखाली नाही. काही हिंदू गट याला हिंदू बौद्ध सामायिक वारसा मानून बौद्धांना पूर्ण अधिकार देण्यास विरोध करतात. बौद्धांना संपूर्ण व्यवस्थापन अधिकार द्यावेत जेणेकरून ते आपल्या परंपरेनुसार मंदिराचे संरक्षण करू शकतील. भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करते, मग बौद्धांना त्यांचा धार्मिक हक्क का नाही? सरकारने या विषयावर निष्पक्ष विचार करणे आवश्यक आहे. बोधगया हा केवळ ऐतिहासिक स्थळ नाही, तर संपूर्ण जगातील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान आहे.